तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्रामधील एक असं मंदिर जे एक भला मोठा डोंगर करून बनवलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे ओम आणि आज मी चाललो आहे आपल्या संभाजीनगरला. ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टीने नटलेला जिल्हा म्हणजे आपले संभाजीनगर. आणि आज मी जाणार आहे त्याच जिल्ह्यामध्ये असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांमधील एक ज्योतिर्लिंग घुश्मेश्वर मंदिर व वेरूळ लेण्या एक्सप्लोर करायला. अहमदनगर पातळीवरून प्रवास करता करता आम्ही येऊन पोहोचलो संभाजीनगर मध्ये व तेथून निघालो वेरूळच्या दिशेने. जाताना लागणारा रोडचा व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही फायनली येऊन पोहोचलो वेरूळला. पहिला मला जायचं होतं घुश्मेश्वराचे दर्शन घेण्यासाठी. त्यासाठी देवाला लागणारी फुले वगैरे घेऊन आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. परंतु आत गेल्यावरती समजलं की आतमध्ये मोबाईलच अलाउड नाही. मग देवाचे दर्शन घेऊन बाहेर आलो आणि निघालो वेरूळच्या लेण्या बघायला. एंट्रीसाठी पहिला पास काढायला लागतील आणि पास काढून थोड्याच अंतरावरती आल्यावर तुम्हाला समोर दिसेल बलाढ्य असं मंदिर. हे आहे कैलास मंदिर, जे एक भला मोठा डोंगर करून बनवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या मंदिराचे कोरीव काम वरून खाली केलेलं आहे. या मंदिरात एक भले मोठे शिवलिंग आहे आणि मंदिराच्या भिंतीवरती अनेक प्रकारच्या कलाकृती आकारलेल्या आहेत. एकदा इकडे भेट दिल्यावर